म्हणजे फुकट म्हणून बसले असं नाही, त्यांचा असा दृष्टिकोन असायचा, जी 2 रुपयात वस्तू गरज भागते त्याला 100 रुपये घालायचे कशासाठी. मी एकदा बूट घालून गेलो तर मला म्हणले बूट केवढ्याचा घेतला, मी म्हणलं 200 रुपयाचा. मला म्हणले 15 रुपयाच्या शिल्पत मध्ये भागत असताना 200 रुपये खर्चाची गरज काय. पण हे सगळं करायचं कशासाठी, स्वतःसाठी नाही, उघडेच राहायचे. पाहता देहाकडे कृपनो ऐसा आवडे, परी धर्माविषयी थोडे बहु न म्हणे. पंढरपूरला स्टँडवर उतरले ना तर पायी जायचे, जिथं आम्ही राहायचो तिथं पायी यायचे. कारण का 10 रुपये खर्चत नव्हते का, या 10 रुपयात माझे 2 विद्यार्थी जेवतील. चिंचोलीचं सांगत होतं, स्टँडवर उतरले, 9 वाजून गेल्या, कुठून तरी लांब प्रवास करून आलते. ते स्वर्गीय धमाले महाराज गावाच्या बाहेर येऊन उभे होते. लांबूनच महाराजाची सावली दिसली, महाराज दिसली, पुळपुळ गेले. सुरू करा महाराज आले, सुरू केलं. आणि महाराज तिथून इथपर्यंत येऊस तर ते सुंदरते ज्ञान अर्ध झालं. महाराज म्हणले अरे कशाला सुरू केलं, मी सकाळपासून अजून पाणी पिलो नाही. त्यांचं 16 असायचं, पाणी पिलो नाही. म्हणजे थांबा म्हणले महाराज, बंद करतो. अरे हा संप्रदायाचा नियम नाही, बंद करायचं नसतं. मग हापसाय का म्हणले, हापशा हो आहे, गव्हाचं पीठ आणून म्हणतो. हापशावर पाणी हापसिलं, गव्हाचं पीठ आणलं, त्याची कणिक मिळवली, त्याची छोटे छोटे गोळे केले आणि कच्चेच खाल्ली, पाणी पिले. आणि आमचे महाराज कीर्तनाला उभं राहिले. किती सांगितलं तर ती काही संपणारी गोष्ट नाही. वर्ष झालं सांगतोय. आणि म्हणून अशा महाराजांनी प्रारंभित केलेला नामसप्ताह असल्यामुळं ओळखतील आपल्याला. संतपर्यंत बातमी जाईल की चोर आहेत रे, यांच्या घरी जेवायचं नाही. एक काम करा बाबा, माझं शिर कलम करा, माझं मुंडक तोडा आणि घेऊन जा, झाकून ठेवा, कुणाला म्हणू नका आणि संतांना जीव घाला. काय बापाचं अंतःकरण असेल, काय मुलाची निष्ठा असेल. महाराज बापाने विचार केला नाही, कबीरानं शिर कलम केलं. कमालाच मुंडकं एका जागेवर झाकवलं, स्वयंपाक केला, संत जेवले. रात्रीभर ते असणारा चोर याचं असलेलं मुंडकं नेलंय, राजाकडे तक्रार गेली. सकाळी राजानं सांगितलं याला 16वर द्या, कोणीतरी ओळखेल आणि मग चोराची ओळख पटेल, बाकीचे चोर पकडता येतील. कमालाला 16वर दिलं गड्या. संत जेवले, सकाळी निरोप घेऊन निघाले ना, ज्या रस्त्याने निघाले होते त्याच रस्त्यावर कमालाचं शिर. कशावर होतं शरीर, ते आपलं शरीर 16वर. माऊली ज्ञानोबा राहिले, संत निघाले होते आणि त्या धड असलेल्या धडानच आमच्या ज्ञानोबा रायाला नमस्कार केला. लाभ नाहीच आहे. बसा याच्या कुसंगतीमध्ये लाभ नाही, कारण की आहे. महाराज म्हणतात ओढाळीच्या संगी सात्विक नाडिली, ढेकणाच्या संगे हिरा जातिवंत हिरा जर आयरणीवर ठेवला आणि वरून घनानं घाव घातला तर जातिवंत हिरा आयरणीत शिरतो, नाही तर घनात शिरतो, पण फुटत नाही. एवढा कठीण असलेला हिरा, पण महाराज म्हणतात फुटला ना, कुसंगी नाडीला. तो हिरा त्याला जर संगत कशाची झाली, ढेकण, तो हिरा सुद्धा दुभंग होतो. तशी काही हिऱ्यासारखी माणसं महाराज, पण या ढेकणाच्या वृत्तीच्या माणसानं संपवून टाकलं. विठ्ठला हे उदाहरण आहे, दृष्टांत आहे. याच्यात फार विचार करण्यासारखं नाही, पण विचार
विचार करण्यासारखं असं हे आहे. कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगानं साधू निवड जीवन सुद्धा नाडलं जातं. कुसंगे नाडीला सात्विक माणूस तैसा, गोडके महाराज असं नाही, कुसंगे नाडीला साधक तैसा असंही नाही, कुसंगे नाडीला साधू तैसा. विचार करण्यासारखे. तुम्हाला सांगू का, एकदा ती स्थिती प्राप्त झाली की जीव पुन्हा माग जे तेथे गेले ते न घेतीच माग होती पाऊले, मोहदती का मिळाले स्तोत्र जैसे. गंगा एकदा समुद्राला मिळाल्यानंतर माघारी फिरत नाही, माघारी येत नाही. दृष्टांत पुष्कळ दिली. तुम्हाला सांगू, एक मिनिटात सांगतो. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर त्याच काय होतं? सोनं होतं. परिसाचा स्पर्श झाले लोखंडाला, त्याच काय होतं? सोनं होतं. आता आपल्याला पुन्हा त्याचं लोखंड करायचं, काय करायला? काय केलं म्हणजे लोखंड होईल? इथून पुढे 1000 वर्ष जरी विज्ञान प्रगत झालं तरी त्याला सोन्याचं लोखंड नाही करता येत. पुढे आहे, तूप होणी मागुते दूध पणा नाहीच निरुते. दुधाचं काय होतं बरोबर? दही. वा. दह्याचं ताक, नुसतं ताकच. लोणी, लोणी कडवल्यानंतर त्याचं तूप होतं. पण आता पाहुणे आले तर दूध संपलंय, पण आपल्याकडे तूप आहे. एक जण म्हणला तूप तरी दुधापासूनच झाले ना, टाकाना अर्धा कप तूप. दुधाचं काम करेल का? दूध होईल का? ते काही केलं तरी दूध होणार नाही. पुढे आहे का, साखरेचा मागुता बुद्धिमंतेपणेही करिता तरी ऊस नो हे पंडू सुता जिया करी. ऊसाची साखर होते, मला मान्य, तुम्हाला मान्य, सगळ्याला मान्य. पण मध्ये दुष्काळ पडला, छावण्या निघाल्या, ऊस कमी पडला गुराला. महाराष्ट्र सरकारने मिटिंग लावली, ऊस कमी पडला म्हणून काय झालं? आपल्याकडे साखर एक्स्ट्रा आहे. त्याचा असा कारखाना तयार करू की त्याचा पुन्हा ऊस बनवू. बनेल का? साखरेचा नव्हे ऊस, आम्हा काही साखर प्रवास. साखरेचा ऊस होऊ शकत नाही. ऐका, नाना गेली अंतराळा नाही तीची अग्निज्वाळा, मोहे तप्त लोहोनी जळा निघणे जेवी. आकाशात गेलेल्या अग्निज्वाळा माघारी येत नाही. तापलेल्या लोखंडावर पाण्याचा थेंब टाकला माघारी घेता येत नाही. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, फिरेची ना माघारी परती जैसे. हत्तीन केली कशाची? मिठाची. आणि धुण्यासाठी समुद्रावर नेली. 2 तास शॅम्पू साबण लावून माघारी आणली. शक्य आहे का? मिठाची हत्तीन माघारी आणता येत नाही. तापलेल्या लोखंडावर पाण्याचा थेंब टाकला परत घेता येत नाही. आकाशात गेलेल्या अग्निज्वाळा माघारी येत नाहीत. साखरेचा ऊस होत नाही, तुपाचं दूध होत नाही, सोन्याचं लोखंड होत नाही. तशी ब्रह्मस्थिती प्राप्त झाली की त्याला जीवदशा येत नाही. पण महाराज म्हणतात, घडलं ना कुसंगे नाडी. मोक्ष मिळायचा सोपा आहे, बायको मिळायचा अवघड आहे. ज्यांची झाली ती भाग्यवान, राहिली ते त्यांचं अवघड आहे. तुमचं जमलं, बरं झालं. मी झाला चला. पहिला मुलगा सोडला, दुसरा सोडला, तिसरा सोडला. सहन तरी किती करणार? 7 सोडले. 8वा भीष्माचार्यांचा नंबर आला. भीष्माचार्य जन्माला आले, त्यांना सोडायला चालले. त्यावेळेला त्या शंतनूनं सांगितलं, हे काय दासनी, तू आहेस तरी कोण? हे काय पुस्तक करतेस? मी तुला करू देणार नाही. पण तिने सांगितलं, हा तुमचा मुलगा, तुमचा माझा संबंध संपला. ती स्वर्गातली गंगा होती, निघून गेली. त्याचं संगोपन केलं. भीष्माचार्य हे लहानाचे मोठे झाले. लग्न करण्याचं वय भीष्माचार्यांचं झालं आणि त्यांच्या वडिलाला शंतनूला लग्न करण्याची इच्छा झाली. त्यांनी जी मुलगी बघितली ना, त्या मुलीच्या बापानं सांगितलं, मी माझी मुलगी तुम्हाला देणार नाही. का? तुम्हाला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे, तो राज्याचा वारसदार होईल. माझ्या मुलीला जी मुलं होती जन्मभर त्यांना दास्यत्व करावं लागेल, म्हणून नाही देत. नावीला जा सरपंच साहेब, नावीला जा. पण कशात लक्ष लागेना? खानपानात लक्ष लागेना, राज्यकारभारात लक्ष लागेना. शरीर पुरुष होत चाललं. आपल्या वडिलांना कसली तरी चिंता आहे भीष्माचार्यांच्या लक्षात.
प्रधानाकरवी आपल्या वडिलांची चिंता जाणून घेतली आणि स्वतः भीष्माचार्य गेले. म्हणजे बाबा तुमची मुलगी मला आई म्हणून द्या. ते म्हणजे नाही बेटा, का तू पहिल्या पत्नीचा ज्येष्ठ मुलगा आहेस, तो राज्याचा वारसदार होशील आणि माझ्या मुलीला जे मुलं होतील जन्मभर त्यांना दास्यत्व करावं लागेल, मी नाही देऊ शकत. ते म्हणजे बाबा मी तुम्हाला वचन देतो, मी भीष्माचार्य वचन देतो की राज्यावर हक्क सांगणार नाही. तुमच्या मुलीला जी मुलं होतील ना त्यांनाच गादीवर बसवेल. मग खरं पुढचं दूरचं होतं. ते म्हणलं पण तू नाही सांगणार आणि तुझ्या मुलानं सांगितलं तर. भीष्माचार्य म्हटले बाबा माझ्या मुलाची तुम्हाला भीती वाटते ना, मी भीष्म प्रतिज्ञा करतो, मी अजन्म ब्रह्मचारी राहील, लग्न नाही करणार. बेटा हा त्याग आहे. वडिलाच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणारे भीष्माचार्य. तिसरी गोष्ट अशी, भक्त जर म्हटले ना देवाला भेटायला, शेवटच्या वेळेला जे देव भेटायला जातात त्यावेळेला भीष्माचार्याने सांगितलं देवा माझ्या पायाजवळ उभं राहा, मला शरीर सोडायचंय. जगाच्या मालकाला पायाजवळ उभं करण्याची ताकद ज्याची आहे, भक्ती ज्याची आहे ते भीष्माचार्य. जाऊ द्या एवढ्या मोठ्या माणसांना जाऊ द्या, चोरी करावी का? इकडे मी इकडे एवढ्या मोठ्या व्यक्तीने चोरी करावी का? स्वप्नात सुद्धा नाही केली पाहिजे. पण भीष्माचार्यानं चोरी केली नाही का महाराज? विराटाच्या गाई चोरायला कोण गेलं? त्याच्यात अग्रगण्य भीष्माचार्य होते का? दुर्योधनाची संगती विढा. म्हणून संगतीने जीवन घडलेही जातं, संगतीने बिघडलेही जातं. भीष्माचार्यासारख्याला सुद्धा निर्णय नाही देता आला, काय करावं काय ते तुम्हाला माहितीये. महाराज शेवटच्या वेळेला धर्मराजासहित सगळे भीष्माचार्यांना भेटायला येतात. आम्हाला काहीतरी सांगा महाराज, आमच्याकडून कुलवध झालेलं आहे, सगळं गोत्र मारलेलं आहे. मग ते भीष्माचार्याच्या ओघवत्यावानेतून सुरू झालं. हा असणारा स्त्री धर्म आहे, हा असलेला ब्रह्मचार्याचा धर्म आहे, हा ग्रस्तीचा आहे, वानप्रस्थीचा आहे, हा संन्याशाचा आहे, या मुलाचा धर्म आहे, बापाचा धर्म, सगळी धर्म सांगायला लागले. द्रौपदी हसते आणि एवढा गंभीर विषय चालू असताना श्री द्रौपदी हसल्यानंतर भीष्माचार्य थांबले. मुली का हसली, का हसलीस? तरी सांगितलं नाही महाराज सहज हसली. नाही नाही नाही, तुझ्यासारखी पतिव्रता अशी विनाकारण नाही हसू शकत. का हसली सांग? महाराज मी सांगेल पण मला भीती वाटते, तुम्ही शाप द्याल. नाही बेटा मी आता शाप देऊ शकत नाही. अगदी संकोचपणे काय तुझ्या मनात असेल ती सांग. ती विचारते महाराज एवढं धर्माचं ज्ञान तुम्हाला आहे, एवढं सगळं शास्त्र तुम्हाला कळत आहे, 18 पुराणात काय हेही तुम्हाला माहिती आहे, तर माझं वस्त्र हरण होत असताना हा धर्म तुम्हाला माहिती नव्हता का? मी तुम्हाला विचारते नसा सभा यत्र नसंती वृद्धाः, धिक्कार असो त्या सभेचा ज्या सभेत म्हातारी माणसं नाहीत, आणि धिक्कार असो त्या म्हाताऱ्या माणसाचा की जे खाण्यासाठी खरं बोलत नाही. बेटा तेव्हा तुम्ही मला का निर्णय नाही दिला महाराज? स्वतः धर्म हरल्यानंतर मला पणावर लावण्याचा अधिकार त्यांना राहतो का? हा प्रश्न मी विचारत होते, तुम्ही का नाही सांगितलं? त्यावेळेला भीष्माचार्य म्हणतात द्रौपदी मी त्यावेळेला दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं, माझी असलेली बुद्धी त्यावेळेला योग्य निर्णय देण्याच्या लायक नव्हती. अर्जुनाच्या बाणानं ते रक्त गेलेलं आहे, भगवंताच्या दर्शनानं माझी बुद्धी पवित्र झालेली आहे, म्हणून मी आज निर्णय देऊ शकतो, तेव्हा नव्हतो देऊ शकत. सांगायचंय वाईटाची संगती करू नका. 3 संगती आहेत तशी जीवनामध्ये. कुसंगती टाळायची असते, सत्संगती करायची असते आणि विसंगती भोगायची असते. आपल्याला कोणता भाऊ मिळेल आपल्या हातात नाही, ती आपली विसंगती आहे. कोणता भाऊ, आईबाप कोण असतील, आपली बहीण भाऊ नाते कोण असतील, हे असणार आपली विसंगती. आपल्याला भोगायला हे माझं मी असा माझा आमका कसा असं म्हणू नको. आपल्या कर्मानं तू मिळालेला आहे त्याला भोगावं लागेल. बायको कशी असेल वट मस्त वाटतं आपल्याला, शेतीसारखी बायको मिळावं, पण तू रामासारखा हेच का? आहे की नाही? ही विसंगती आहे. कुसंगती टाळायची, सत्संगती करायची. याच्या पुढची आहे ना ती सत्संगती जीवनात आवश्यक आहे. म्हणून संत संगती हे चरण सेवा, जेणे हा तुझा शरण पडावा,
हाची भाव माझ्या जीवा पूर्वी देवा मनोरथ अखंड जया तुझी
भगवंताच्या लीलेचे वर्णन चरित्र ते उच्चार आहे केले देवी गोकुळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं ज्या गोकुळात दिव्य लीला केल्या त्याचा 2 मिनिटात चरित्र पाहिजे. भगवंताचं चरित्र हे दशी चरित्र केली नारायणी रांगता बोधणी राखीत आहे रांगू लागली रांगता चालू लागली चालता चालता बाहेर गेले. गुरुजी वापऱ्या केल्या नाना प्रकारच्या झाला तुम्ही दिवस सगळं दूध जाते डेअरीला ते म्हणजे तुम्हाला नाही ते म्हणजे आम्हाला नाही का ताक आवडलं चांगलं असतं म्हणजे चोरी करायची. तर काही लोक म्हणते तुमच्या देवाने चोरी केली आम्ही करून केली म्हणून काय बोलवली ते तुम्हाला सांगतो. त्यांनी खरी चित्ताची चोरी केली. सावळे रूपडे यशोदे नैनी आले पाणी कृष्णा खोडी दे टाकून ईश्वर नाही का जनार्दनी पण भगवंताच्या काही थोड्या बंद होईना. यशोदे मातेने निर्णय घेतला तुला इथे ठेवायचं नाही शाळेत ठेवायचं. उद्या जाई राहणार सेवा भेटली नाही. वृद्धाश्रम निघणं या देशाला भूषण नाही या देशाला दूषण हे. ज्या वेळेला या हिंदुस्थानात पहिल्यांदा वृद्धाश्रम निघाला असेल त्यावेळेला या हिंदुस्थानची भूमी थरथरात कापली असेल. महाराज कुत्रं सांभाळायला जेवढा खर्च येतो गड्यात तेवढा आईबाप सांभाळायला येत नाही. तुम्ही कुत्र्याला गाडीत फिरवा शॅम्पू लावा साबण लावा बिस्किट खायला द्या पाव खायला द्या तरी ते एका दिवशी चावल्या वाचून राहणार नाही. आईला झोपायला गोठ्यात जागा द्या अंथरायला पोतं द्या पाणी प्यायला प्लास्टिकचा तांब्या द्या आणि अशी फिकून भाकरीवाडा गड्यात तरी ते आशीर्वाद दिल्या वाचून मरायची नाही. आणि आई वडिलाची फार माफक अपेक्षा असते हो. त्यांना एवढंच वाटतं आपल्याला नाततोंडात राहत ते वय जगले पण आपल्याला अंगभर कपडा दिला ते अर्ध्या पोटी राहिले. गणेशनाथ महाराज की जय. एकच मिनिट सगळ्यांनी हात वर करायचे. करा करा कार्तिक सगळे मागचे ज्ञानेश्वर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेली आदरणीय पाहुणे मंडळी त्यामध्ये हरिभाऊ कर्डिले मार्केट कमिटीचे माजी सभापती दुसरे असणारे उद्धव कांबळे सरपंच दशमी गव्हाण अशोक चोबे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी त्याचप्रमाणे किरण नांगर्डे नारायणगाव शरदराव पवार आपल्या गावचे सरपंच मनोज कोकाटे माजी सभापती प्रवीण कोकाटे माजी सभापती त्याचप्रमाणे अशोक कोकाटे ग्रामपंचायत